ऑल माय नर्सिंग स्टाफ, मला आज एक सांगायचं आहे आणि सगळ्या लोकांना पण सांगायचं आहे की एक दुर्दैवी घटना घडली. 3 वर्षाचा ब्लड कॅन्सर असलेला मुलगा एम्स भोपाळमध्ये एका नर्सेसच्या चुकीमुळे त्याची डेथ होते. आणि ती डेथ कशामुळे होते तर एक फॉर्मलिन नावाचं इंजेक्शन आहे, जे प्रिझर्वेशन साठी आपण जे बॉडी पार्ट्स वगैरे असतात त्याच्या प्रिझर्वेशन साठी वापरतो. ते चुकून आयव्ही थ्रू त्याच्याकडून पुश केलं गेलं आणि पेशंट काही वेळातच डेथ झाला. तर मान्य आहे चुकी झाली, त्यांचं रेजिग्नेशन वगैरे घेतलं पाहिजे आणि त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे. कारण नर्सिंग मध्ये आपल्यामध्ये निग्लिजन्सला आहे ना माफी नाहीये. कारण निग्लिजन्स होऊच शकत नाही आपल्याकडून आणि झाला पण नाही पाहिजे. त्यासाठी आपण आहे ना भरपूर सारे प्रोटोकॉल वगैरे फॉलो केले पाहिजे. आणि मी आज हा व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय की मला सगळ्या नर्सेसला सांगायचंय, जर तुम्ही एखादा ड्रग बनवत असाल किंवा तुम्ही एखादा ड्रग बनवले तर त्याला लेबलिंग वगैरे करायचं. मान्य आहे आपली ड्युटी बिझी असते, सगळं काय असते, पण जर अशी काही चूक झाली ना तर ते आपलं कोणीच ऐकून घेत नाही. हायर ऑथॉरिटी तर बिलकुल ऐकून घेत नाही. बिझी होतं तर म्हणतात मग हे करायचं ना पहिलं, मग ते करायचं, तुम्हाला कोणी पुढचं जास्त करायला लावले. हे सगळं असं उलट बोलणार आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपण आपले सगळे ना प्रॉपर डॉक्युमेंटेशन वगैरे सगळे ना परफेक्ट ठेवायचं. कारण आपली आपली चूक आहे ना, आपण 24/7 बेड साईड असतो आणि सगळेजण आपल्यालाच ग्राह्य धरणार आहे. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की तुम्ही जर एखादं ड्रग वगैरे प्रिपेअर करून त्याला लेबलिंग वगैरे प्रॉपर केलं ना आणि जरी हँडओव्हर जरी राहिली तरी ते पुढचा नर्सिंग स्टाफ वाचून त्याच्यातून एखाद्याची डेथ वगैरे किंवा अशी काही घटना घडतात त्या आपण वाचू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त आपल्या नर्सिंग स्टाफ सोबत शेअर करा, जेणेकरून पुढे कोण एखाद्या निष्पाप जीवाची प्राण जाऊ नये. एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. कीप इट अप.